नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। बिग बॉस 17चा विजेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचं आणि वादाचं जुनं नातं आहे। सध्याही तो नव्या वादात सापडलाय। 26 मार्च रोजी मंगळवारी रात्री हुक्का बार मध्ये छाप्या दरम्यान पोलिसांनी मुनव्वर फारुकीला ताब्यात घेतलं। त्याच्या इतर 13 लोकांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं आहे। फोर्ट परिसरातल्या एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लरमध्ये हे आरोपी सापडले होते। पोलिसांनी त्या हुक्का बारवर छापा टाकून कारवाई केली होती। तेथून मुनव्वरसह 14 जणांना ताब्यात घेण्यात आलं, मात्र जामीनपात्र गुन्हा असल्याने पोलिसांनी आरोपींना नोटीस देऊन सोडलं आहे। हुक्का पार्लरमधून पोलिसांनी 4400 रुपये रोख आणि 9 हुक्क्याचे पॉट्स जप्त केली आहेत। या पॉट्सची किंमत जवळपास 13,500 रुपये आहे। दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर खुद्द मुनव्वर फारुकीने तो एअरपोर्टवर जात असल्याचा फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे। थकलोय पण प्रवास करतोय असं त्याने त्यामध्ये लिहिलं आहे। पोलिसांच्या या छाप्याशी मुनव्वरचा काहीही संबंध नाहीये असं एकीकडे त्याच्या टीमकडून दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण दुसरीकडे या छाप्याशी निगडीत पोलीस अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेली माहिती काही वेगळीच आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकाने मुंबईतील हुक्का बारवर छापे टाकले। तिथे सापडलेल्या गोष्टींची चौकशी केली जात आहे आणि तेथून ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये मुनव्वर फारुकीचाही समावेश होता, असे एका अधिकाऱ्याने नमूद केलंय। खरं तर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने छापा टाकून हुक्का बारमधून 14 जणांना ताब्यात घेतले होते। पोलिसांनी सर्वांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले। तेथे प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी मुनव्वर फारुकीला सोडून दिलं आहे।